नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आता आपल्या सोबत आहेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. सावंत नमस्कार, धन्यवाद आणि महाराष्ट्रात आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्रात गोव्याच्या मुख्यमंत्र्याला प्रचाराला काय यावं लागतं, कोणाकडे भेटायला जायचं आहे? म्हणजे मागच्या वेळी देवेंद्रजी गोव्यामध्ये आले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या परंपरेनुसार सगळे मुख्यमंत्री सगळीकडे जात असतात. त्यामुळे मला यावेळी महाराष्ट्रामध्ये बोलवलं आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा ॲड्रेस करायच्यात, वेगवेगळ्या लोकांच्या गाठीभेटी घ्यायच्यात आणि तसं बघितलं तर कितीतरी गोवन कम्युनिटी या ठिकाणी राहते, त्यांच्याबरोबरही चाय पे चर्चा हाही कार्यक्रम आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात मुंबईमध्ये खास करून लोकांच्या गाठीभेटी घेणे आणि फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 400 पार हे आणण्यासाठी आज मुंबईमध्ये आहे. तुम्हाला असं वाटत नाही अब की बार 400 पार हे जरा ओव्हर कॉन्फिडन्स आहे? नाहीये. आपण म्हणतोय की 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मोदीजीने विकास केलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, ह्युमन डेव्हलपमेंट असेल, त्यावेळी खरंच म्हणजे जो कहा वो किया याच्यावरती आपण अब की बार 400 पार हा नारा दिलेला आहे आणि लोक त्या पद्धतीने वोट देतील आणि मोदीजींना परत एकदा निवडून आणतील याची खात्री आणि विश्वास आहे. पंतप्रधान मोदींनी गोव्यासाठी काय केलं? नरेंद्र मोदीजीने गेल्या 50 वर्षामध्ये जे केलं नव्हतं ते ह्या 10 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. डबल इंजिन सरकारच्यामुळेच दुसरा एअरपोर्ट आला गोव्यामध्ये, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपण जसं म्हणतोय की तिसरा अटल सेतू आला, 2 मांडवीच्या वरती ब्रिज असते, तिसरा ब्रिज बांधू शकलो. दुसरा जुवारी ब्रिज आला, म्हणजे ज्या काँग्रेसने फक्त त्यांना 2 लेन ब्रिज बांधता शक्य नाही झालं, आपण 8 लेन जुवारी ब्रिज बांधला. गोव्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट टुरिझमसाठी असेल, हेल्थ सेक्टरसाठी असेल, एज्युकेशन सेक्टरसाठी असेल, जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण 35,000 कोटी रुपयापेक्षाही जास्त, गोव्याच्या बजेटपेक्षाही 10% जास्त बजेट यावेळी आपण स्पेंड करू शकलो 10 वर्षाच्या कार्यकाळात. ते फक्त आणि फक्त डबल इंजिन सरकारमुळेच आणि माननीय मोदीजींचं विजन विच इज आत्मनिर्भर भारत, ते आपण स्वयंपूर्ण गोवा चांगल्या पद्धतीनं अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वावरती आपण ते करू शकलो. आता एवढं सगळं एका बाजूला नरेंद्र मोदी गोव्यासाठी करत असतात, पण दुसऱ्या बाजूला आम्ही असं पाहत असतो की राहुल गांधी पण खूप वेळा गोव्यात येत असतात. ते काय करतात गोव्यात येऊन? त्यांचंही डबल इंजिन सरकार होतं, स्वतः राहुल गांधींनी ते काही केलेलं नाहीये. राहुल गांधीजी या प्रचारावेळी पण कधीही गोव्यात आले नाही. त्यांनी जोडो भारत म्हणून फिरत होते त्यावेळी कधी आले नाही, पण फक्त पप्पी नेण्यासाठी आले होते. एका छोटं गोव्यात असे काही खास कुत्री मिळतात की ज्यासाठी राहुल गांधींनी यावं? म्हणजे कुत्र्यांचं प्रेम पण खूप लोकांना आहे. खूप लोक घरी छोटी छोटी म्हणजे पिल्लं, कुत्र्याची पिल्लू पोचतात आणि ते नेण्यासाठी फक्त ते गोव्यामध्ये आले. त्याने ते पिल्लू घेऊन एक छान फोटो पोस्ट दिली. त्यांचे स्वतःच्या अपोजिशन लीडर किंवा MLA यांनाही फोटो सुद्धा दिला नाही. ही एक खेदजनक गोष्ट आहे. काँग्रेसने गोव्याला कधीही सिरियसली बघितलं नाही, सिरियसली काय त्या ठिकाणी केलं नाही. उलट पक्षी 14 वर्ष गोवा उशिरा स्वतंत्र होण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. पण मग याच काँग्रेसला गोव्याची माणसं मतदान करताना दिसतात, कारण कधी कधी एक जागा आपल्या हातून जाते. या वेळेला काय होणार आहे? या वेळेला किती जागा येणार आहेत? 2 जागा आहेत आणि दोन्ही जागा यावेळी भारतीय जनता पार्टीला निवडून येईल ही खात्री आणि विश्वासाने मी सांगतो. कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की मत आता मोदीजींसाठी द्यायचंय, मत आता विकासाला द्यायचंय. पण हाच प्रचार करत असताना तुम्हाला फुटबॉल टीमची मदत घ्यावी लागेल? बिलकुल नाहीये. मोदीजीने जेव्हा आपण वुमन कॅन्डिडेट द्यायचं डिसिजन झालं, 33% रिझर्वेशन आपण नेक्स्ट वर्षी देणार आहोत. पण त्याही म्हणजे वेल एज्युकेटेड स्टेटमध्ये एखाद्या वेळी 50% आता जरी दिलं तरीही लोक निवडून देतील याची खात्री आणि विश्वास जेव्हा दिसला तेव्हा आम्ही म्हणजे त्या ठिकाणी वुमन कॅन्डिडेट दिली. बस एवढंच. या प्रचारामध्ये एक महत्वाचा मुद्दा देश पातळीवर सुद्धा आहे, तो आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे समान नागरी कायद्याचा. आणि तुम्ही अशा राज्याचं प्रतिनिधित्व करता जिथे हा कायदा पूर्वीपासून आहे. भीती काय दाखवली जाते? तर देशात समजा समान नागरी कायदा आला तर अल्पसंख्याकांचे हक्क हिरावले जातील. गोव्यात तुम्हाला हा अनुभव येतो का? समान नागरी कायदा खरं म्हणजे गेल्या 60 वर्षापासून गोवा मुक्त झाल्यापासून आहे आणि सगळ्यात जास्त जर मायनॉरिटी कुठं असेल तर ती गोव्यामध्ये आहे. मग मायनॉरिटीचा कधीही कुठलाही हक्क हिरावला नाहीये. समान नागरी कायदा ते पण मानतात, ते पण बिलीव्ह करतात. आणि तर मग देशामध्ये भीती असल्याचं कारण काय? मला वाटतं मायनॉरिटी कम्युनिटीने देशभर असलेल्या गोव्यातील लोकांना विचारावं की समान नागरी कायद्याने खरंच त्यांना काही त्रास झालेला आहे का? कुठलाही त्रास न झाल्या कारणाने मोदीजीने आता जो समान नागरी कायदा UCC पूर्ण देशात लागू करायचं तर ते खरं म्हणजे चांगली गोष्ट आहे, वेलकम करायला पाहिजे.
ख्रिश्चन आणि मुसलमानांना या UCC बद्दल काही भीती वाटते आणि गोव्यातला त्यांचा अनुभव काय असतो? त्यांचे धार्मिक हक्क अबाधित आहेत का? 100% त्यांना कधीही भीती वाटत नाहीये आणि कुठलीही भीती वाटल्याचं कारण नाहीये. खरं म्हणजे मला विचारायच्या अगोदर तुम्ही तिथल्या मुस्लिम आणि कॅथलिक ह्या लोकांना विचारायला पाहिजे. त्यांचे कुठलेही धार्मिक कार्यक्रम म्हणा किंवा कुठल्याही याच्यामध्ये कधी सरकारने दखल घेतलेली नाहीये. उलट पक्षी त्यांना जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आतापर्यंत सपोर्ट मिळत आलेला आहे. कधीही सरकारने इंटरफिअरन्स कुठल्याही बाबतीत धार्मिक असेल, एज्युकेशन असेल, कुठल्याही याच्यात कधीही केलेलं नाहीये. बिलकुल. आणि याच कॅथलिक कम्युनिटीच्या चर्चेस कडून असं सांगितलं जातं की सेक्युलर पार्टीला मतदान करा. कोणाला मतदान केलं पाहिजे गोवेकरांनी आणि कोणाला करतात जेव्हा चर्चेस काही आदेश देत असतात? जो आदेश दिला त्याचा आम्ही वेलकम करतो, त्याचा आम्ही स्वीकार करतो. आणि खऱ्या अर्थाने जर सेक्युलर पार्टी कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. सबका साथ सबका विकास करणारी भारतीय जनता पार्टी आहे. त्याने कधीही कुठल्याही पद्धतीने म्हणजे जातीवरती आणि धर्मावरती वोटिंग मागितलेलं नाही आणि मागणार पण नाही. विकास करत असतानाही कुठलाही सोशल सेक्टर स्कीम करत असताना जातीवरती आणि धर्मावरती केलेले नाही. इट इज सबका साथ सबका विकास याचवरती केलेले. माननीय मोदीजीची प्रधानमंत्री आवास योजना काढून बघा किंवा प्रधानमंत्री विमा योजना काढून बघा, या सगळ्या जाती धर्मातील लोकांसाठी आहे. तुम्ही जेव्हा सगळ्यांसाठी योजना समान पद्धतीने राबवता त्यावेळेला एक प्रचार होतो की घटना भारतीय जनता पार्टीला बदलायची आहे. भारतीय जनता पार्टीला कुठलीही घटना बदलायची नाही. हा चंद्रसूर्य असेपर्यंत हीच घटना असणार आहे. उलट पक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान जर कोणी केला असेल तर तो विरेटो फर्नांडिस जो साऊथ गोवाचा कॅन्डिडेट होता त्याने केलेला आहे आणि राहुल गांधीजींना बरोबर घेऊन केलेला आहे. त्याने स्वतःच्या ह्याच्यात सांगितलं की त्याने डोक्यावर थोपली गेली म्हणून, आणि उलट हे त्याने राहुल गांधीला पण सांगितलं. त्याने त्याच्या होकारामध्ये होय दिला. म्हणजेच खरं म्हणजे या घटनेचा अपमान जर कोण करत असेल तर काँग्रेस करत हे मी सांगेन. पण मग काँग्रेस जर राज्यघटनेचा अपमान करत असेल तर हे लोकांना पोहोचवायला भाजप कमी पडतोय का? पूर्ण गोव्यातील जनतेला, देशातील जनतेला कळलेलं आहे. माननीय मोदीजीने आपल्या भाषणामध्ये सांगितले की विरेटो फर्नांडिस साऊथ गोवामधला कॅन्डिडेट डॉक्टर बाबासाहेब घटनेचा अपमान करतोय, डोक्यावरती थोपली म्हणून सांगतोय. ह्याच्या एवढा दुसरा अपमान होऊ शकत नाही. हा फक्त राज्यघटनेचा अपमान नाही, हा देशाचा अपमान आहे, हा फ्रीडम फायटर्सचा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसला धडा शिकवलाच पाहिजे. जी, पटकन शेवटचा प्रश्न घेतो. तुम्हाला प्रचाराच्या दरम्यानचा वेळ आम्ही घेतोय याची कल्पना आहे मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर सांगा. तुम्ही सांगताय की 400 पारनी मोदींचं सरकार येतंय. समजा हे सरकार स्थापन झालं तर गोव्याला काय मिळणार आहे? म्हणजे हे 100% हे सरकार स्थापन होत आहे आणि माननीय मोदीजीने सांगितलंय आता म्हणजे गोव्याला काही कमी पडू देणार नाहीये हे त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत आम्ही जे जे मागितलेलं आहे केंद्राकडे ते सगळं काही मिळालेलं आहे. आणि माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा ह्युमन डेव्हलपमेंट असेल अशा कितीतरी योजना आहेत आणि त्याच्या पलीकडेही जाऊन गोव्याने जे जे मागितलेले ते आतापर्यंत मिळालं आणि मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. आपण हा वेळ दिलात त्यासाठी. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.